नमस्कार, लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेटसाठी दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। नमस्कार, आपलं स्वागत आहे। आपल्या देशातील पहिला ऑक्सिजन प्रकल्प जो आहे त्या प्रकल्पाच्या निमित्ताने तुम्ही गेली 1-1.5 महिना सातत्याने प्रयत्नात आहात। देशात नावाजलेले एक कारखाना, धाराशिव साखर कारखाना, याचं नुकसान करून तुम्ही हा पायलट प्रोजेक्ट निर्माण केलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी, केंद्रीय मंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी आपलं कौतुक केलेलं आहे। याबाबत आपण काय सांगाल? हा देशातील पहिलाच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प पायलट प्रोजेक्ट धाराशिव साखर कारखान्यात करण्याचं माननीय देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांनी आवाहन केलं होतं की साखर कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मिती करावी। त्यास प्रतिसाद देत आम्ही त्याची VSI बरोबर सर्व माहिती घेतली आणि प्रकल्प सुरू करण्याच्या दृष्टीने युद्धपातळीवर काम सुरू केलं। अवघ्या 16-17 दिवसांमध्ये आम्ही तो प्रकल्प पूर्ण केला। त्याच्यासाठी लागणारे मॉलिक्युल सिव्स फ्रान्समधनं, त्यासाठी लागणारे बूस्टर पंप US वरून, अमेरिकेवरून मागवले, काही कोरियावरून मागवले आणि ते अर्जंटली बाय एअर लिफ्ट आपण विमानाने ते मागवल्यामुळे वेळेत पोहोचले आणि गेल्या 14 तारखेला तो प्रकल्प यशस्वीरित्या सुरू करून त्याची 97-98% ऑक्सिजनची प्युरिटी आली आणि आज आपण हे सर्वांना देतोय। हे करत असताना सर्वांचं, जिल्हा प्रशासन असेल, आमदार असतील, खासदार असतील, पालकमंत्री असतील, उस्मानाबाद चिकाडाक साहेब, या सर्वांचं फार मोलाचं सहकार्य लागलं आणि ह्या सहकार्यातनं हा युद्ध पातळीवर कारखान्यातले आपले सर्व संचालक मंडळ असेल, आपले अधिकारी असतील, सर्व वर्कर असतील, ह्यांनी 24 तास काम करून हे वेळेच्या आत आपण ठरवलं होतं 15 दिवसात सुरू करायचं। जेव्हा पहिली मीटिंग झाली तेव्हा आम्हाला हे सांगण्यात आलं होतं की 3 महिने कमीत कमी लागतील, परंतु आम्ही तो युद्ध पातळीवर करायचा आणि 15 दिवसात पूर्ण करायचा असा ठाम विश्वास केला होता आणि त्या दृष्टीनं केलं। 14व्या दिवशीच खऱ्या अर्थानं तो पूर्ण झाला होता, परंतु काही सिवला पाणी लागलं, त्या परत आम्हाला भट्टीमध्ये गरम करून मग ते वापरावं लागलं। त्यामुळे 2 दिवस वाढले आणि 17व्या दिवशी आमची यशस्वी चाचणी होऊन उद्घाटन झालं। यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, नितीन गडकरी साहेब, केंद्रीय मंत्री, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, जयंत पाटील साहेब, राजेश टोपे साहेब, पालकमंत्री गडाख साहेब, सर्व आमदार खासदार सर्वांनी याच्यासाठी येऊन हा आमच्यावर जो कौतुकाचा वर्षाव केला व आमच्यावर शाबासकीची थाप टाकली व यातून साखर कारखान्यातून ऑक्सिजन निर्मिती होऊ शकतो अशा पद्धतीचा एक विश्वास समोर आला। खऱ्या अर्थानं साखर कारखानदारी चालवत असताना मी बघतोय साखर कारखानदारीचं नाव एका दृष्टीनं वाईट म्हणून काही लोकांनी केलंय, परंतु या ऑक्सिजन निर्मिती, प्राणवायू निर्मिती झाल्यामुळं एक साखर कारखान्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्वसामान्य लोकांचा, शेतकरी सभासदाचा, साखर कारखानदार पैसे बुडवणाराच अशी जी इमेज झाली आहे, कामगाराचे पैसे बुडवत असतील, काही विषय होत असतील, तर ती कुठंतरी आपल्याला बदलायला ह्याच्यातून मार्ग लागेल। नक्कीच यावर्षी 3 साखर कारखाने सुरू होते, 3 कारखान्यातून मिळून 9 लाख गाळप केलं। ह्या साखर कारखान्यामाध्यमातून एक वेगळा प्रयोग केल्यामुळं देशाच्या ह्याच्यावरती ह्याची नोंद झाली आणि देशातून सर्वत्र ह्याच्याबद्दल माहिती घेतली जाते। रोज प्रत्येक महाराष्ट्र राज्यातील असतील, देशातले असतील, UP, बिहारचे, तामिळनाडूचे, कर्नाटकचे सर्व साखर कारखानदार संपर्क करतायत आणि आम्ही त्यांना जी माहिती लागेल ती माहिती त्यांना पुरवून देशाची येणारी 3री लाट ही लहान मुलावरती येण्याची शक्यता आहे। तेव्हा त्यातले काही तज्ज्ञ सांगतायत की आज आपण मास्क, ऑक्सिजन लावून लोकांना देऊ शकतो, परंतु लहान मुलांना मास्क लावून ऑक्सिजन देणं शक्य होणार नाही। तर एका रूममध्ये 8-10 लहान मुलं ठेवून त्या रूमलाच ऑक्सिजन द्यावं लागेल आणि तेव्हा ऑक्सिजनची डिमांड ही 5 पट वाढणार आहे। त्यामुळे ऑक्सिजन निर्मिती करून पुढच्या काळात लहान मुलांवर येणारं संकट आपल्याला थोपवावं लागेल। यासाठी जिल्ह्यातील आपल्या साखर कारखान्यांनी, सोलापूर जिल्ह्यातल्या आपण पुढाकार घ्यायला पाहिजे, कारण देशात 40 साखर कारखाने असणारा आपला सोलापूर जिल्हा आहे आणि आपल्या जिल्ह्यात कोणीही अजून तसा प्रयोग करत नाही। तरी मी आपल्या साखर कारखानदाराला या निमित्ताने विनंती करतो की आपल्या जिल्ह्यातील पण साखर कारखान्यांनी ह्याच्यात पुढाकार घेऊन आपल्या जिल्ह्याची पण गरज भागवावी। मी उस्मानाबाद जिल्ह्याची गरज भागवली आहे, तशी सोलापूरची 1-2 कारखान्यांनी भागवावी। प्रत्येक भागातल्या आपापल्या कारखान्यांनी जर गरज भागवली तर नक्की महाराष्ट्राचा ऑक्सिजनचा तुटवडा संपून, म्हणजे अशक्य गोष्ट तुम्ही शक्य करून दाखवलेली आहे आणि ह्या प्राणवायूचे महाराष्ट्राचे जनक झालात। हा मोठा देशात तुम्ही मान मिळवलेला आहे, याबाबत काय सांगाल?
प्राणवायू खऱ्या अर्थानं ऑक्सिजनची गरज ही मी जेव्हा माझ्या आईनं दवाखान्यात घेऊन होतो तेव्हाच बघितली होती. 40 लिटर ऑक्सिजन आईंना लागत होता आणि त्यावेळेची परिस्थिती कशी होती तर ऑक्सिजन थोडा वेळ जरी नसेल तरी कसं परिस्थिती येते. त्यामुळे ऑक्सिजनची गरज आज आपल्याला गरजच होती आणि प्राणवायू हा निर्माण करण्याची ह्या विठ्ठलानं सद्बुद्धी दिली आणि ते माझ्या हातून घडवलं. ते खऱ्या अर्थानं त्या विठ्ठलाची आणि आईवडिलांची कृपा आहे. म्हणजे तुमच्याकडे असलेली सतर्कता आणि हजरजबाबीपणा हे कामी आलेलं आहे. नक्कीच, कारण त्या दिवशी VSIची जी आमची मीटिंग होती त्यामध्ये माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी 190 साखर कारखान्याला तसं पत्र पाठवून आव्हान केलं होतं आणि त्या झूम मीटिंगवर ते सर्व साखर कारखान्याचे चेअरमन त्या मीटिंगला उपस्थित होते. परंतु ह्या गोष्टीला कुणीही विश्वास ठेवून पुढे यायला तयार नव्हतं. पण त्या ठिकाणी मला वाटलं की हे आपण करू शकतो आणि शक्य ते अशक्य होतं. यानंतरची तुमची राजकीय वाटचाल कशी असेल? आपण सर्वांनी ठरवा त्याप्रमाणे करू. म्हणजे हल्ली तुम्ही अजितदादांच्या संपर्कात जास्त असतात, म्हणजे पुढची नांदी आम्हाला कळते असं वाटतंय की ही विधान परिषदेची तयारी आहे का साखर कारखान्याची तयारी आहे? आज अजितदादांच्या संपर्कात जाण्याचा योग जो आला तो ह्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पामुळं दोन्ही वेळेस ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाबाबतच्या सविस्तर चर्चा करणे असेल आणि राजकीय दृष्ट्या तशी फार मोठी चर्चा झाली नाही. परंतु येणाऱ्या काळात आपल्याला नक्कीच लक्षात येईल की त्यांनी मला काय जबाबदारी दिली ते आपल्यासमोर येईल. धन्यवाद. पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज. हाक तुमची साथ आमची.